नमस्ते. पावसाळा सुरू झाला आहे आणि या छान हवेत बाल्कनीत बसून गरमागरम चहा पिण्याची मजाच वेगळी असते. पण या पावसाच्या पाण्यामुळे बाल्कनी भिजणं, झाडांची माती सांडणं या मोठ्या समस्या पण निर्माण होतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमची बाल्कनी पावसाळ्यात कशी सजवायची आणि कसं तिला सुरक्षित ठेवायचं. सगळ्यात पहिली टीप म्हणजे पावसाळ्यात बाल्कनीमध्ये आर्टिफिशियल ग्रीन ग्रास वापरणं नक्कीच टाळा. कारण त्याच्या जागी पाणी साचून वास येऊ शकतो, डास होऊ शकतात. त्याऐवजी बाल्कनीची फरशी मोकळी राहिली तर पाणी तुम्ही ड्रेन करू शकता व्यवस्थित. बाल्कनी स्वच्छ पण राहते. ही ग्रीन ग्रास पण पहा किती खराब झाली आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी पण खूप देतो आपण. त्यामुळे ते पाणी मग पॉटमधून बाहेर येतं आणि ग्रासवरच सांडतं. म्हणून आता हे मी काढून बाहेर ठेवली आहे, नंतर स्वच्छ करेल आणि आता मी फरशी खूप छान स्वच्छ करून घेतली आहे. आता हे स्टँड ठेवून मी झाडं ठेवायला सुरुवात करते आहे. पावसाळ्यात झाडं ठेवताना अजून एक विचार करावा लागतो की कुठल्या झाडांना जास्त पाऊस चालेल, कुठल्या झाडांना ऊन आणि पाऊस दोन्ही चालेल. तर त्याचा विचार करून मी रेन लिलीचं झाड आहे ते मी पहिले ठेवलं आहे. ते अशा ठिकाणी ठेवलं जिथे पाऊस आणि ऊन दोन्ही येईल. आणि त्याच्या शेजारी मग मी पिवळा जास्वंदाचं झाड ठेवलं आहे. ते पण ऊन लागतंच त्याला आणि लिलीच्या झाडामुळे थोडा पाऊस पण कमी लागेल. हे माझं 3 लेयरचं एक स्टँड आहे. तर हे स्टँड मी वापरलं आहे झाडं ठेवायला. जे वरचा जो लेयर आहे तिथे मी फक्त फुलांचीच झाडं ठेवली आहे कारण त्यांना ऊन खूप लागतं. जो मिडल लेयर आहे तिथे मी नॉर्मल झाडं ठेवली आहे जे ऊन आणि पाऊस दोन्हीमध्ये वाढतील. तर मिडल लेव्हलमध्ये मी पॅन्डॅनस आणि विन्का, मनी प्लांट हे ठेवलं आहे. आणि जे सगळ्यात खालची लेयर आहे त्याच्यामध्ये मी सगळे छोटे झाडं ठेवले आहे ज्यांना कमी पाऊस लागला पाहिजे. तर ते मी सगळ्यात खाली ठेवले आहे. हे अरेंजमेंटसुद्धा मी 2-3 प्रकारे वेगळ्या प्रकारे करून पाहिली आहे आणि त्या पद्धतीनेच मी झाडं ठेवली आहे. नंतर काही जे झाडं आहेत ते मी खाली ठेवले आहे. जसं की हे कॅलेडियमचं झाड आहे माझं. हे मी खाली ठेवलं मुद्दाम कारण हे वाढतं खूप आणि हे टर्टल वाईन आहे हे पण मी इकडे ठेवून दिलं कारण याचे ते वाईन्स खूप छान पडतात. आणि काही झाडं मी हँगिंगमध्ये पण ठेवली आहेत. जसं की हे 3 झाडं मी हँगिंगमध्ये ठेवली आहे. हे अशी झाडं आहेत ना यांना जास्त पावसाचं पाणी गेलं तरी पण यांना काही हार्म होत नाही. म्हणजे हे मरत नाही हे झाडं. अशा प्रकारे थोडीशी क्रिएटिव्हिटी वापरून तुम्ही पण तुमचा गार्डन खूप छान करू शकता. थोडं पावसाळ्यामध्ये झाडांची काळजी घेणं म्हणजे मधून-मधून त्यांच्या प्लेट्स वगैरे शक्यतो ठेवूच नका. मी पण 1-2 झाडांना ठेवलं आहे, पण त्या पण मी काढून टाकेल. त्यात पण पाणी साचतं आणि फंगिसाईड देत राहायचं मधून-मधून कारण छोटे-छोटे किडे पण झाडांवर भरपूर अटॅक करतात पावसाळ्यामध्ये. लिक्विड फर्टिलायझर तर आपण देऊ नाही शकत. तर कधी तुम्ही एखादं दुसऱ्या टाईपचं कंपोस्ट वगैरे पण देऊ शकता, जर गरज पडली तर. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.